तुमचा CTC जर 60,000 आहे पण तरीही हातात येणारा पगार आधीपेक्षा कमी मिळणार आहे का? तर उत्तर आहे हो. कारण आता लागू होणाऱ्या नवीन कामगार नियमांमुळे तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल झालाय. आधी काय व्हायचं की कंपन्या मूळ वेतन कमी ठेवायच्या आणि भत्ते जास्त असायचे, त्यामुळे हातात पैसा जास्त मिळायचा, पण PF आणि ग्रॅच्युइटी कमी जमा व्हायची. या जुन्या स्ट्रक्चरमध्ये 60,000 CTC असताना मूळ वेतन म्हणजे बेसिक सॅलरी फक्त 20,000 होती, त्यामुळे PF फक्त 2,400 प्लस 2,400 आणि इनहँड सॅलरी मिळायची सुमारे 54,238 रुपये. पण आता काय बदललंय तर नवीन नियमांनुसार तुमची बेसिक सॅलरी किमान 50% म्हणजे 60,000च्या हिशोबानं 30,000 असायलाच हवी आहे. त्यामुळे PF वाढून 3,600 प्लस 3,600 होतो आणि ग्रॅच्युइटी सुद्धा वाढते. पण याचा थेट परिणाम कुठे होतोय तर तुमच्या इनहँड सॅलरीवरती. आता हातात येणारा जो पगार आहे सुमारे 51,357 रुपये राहतो, म्हणजे जवळपास 2,881 रुपयांची घट. पण ही वाईट बातमी तर नाहीच आहे, कारण हेच पैसे तुमच्या PF मध्ये सेव्ह होणार आहेत आणि भविष्यात मोठी रक्कम म्हणून परतही मिळणार आहेत. म्हणजे आज थोडं कमी पण उद्यासाठी जास्त सुरक्षित, असं हे सगळं एकंदरीत कॅल्क्युलेशन आहे. बाकी तुम्ही सांगा, तुम्हाला हा निर्णय किती योग्य वाटतोय? हातात जास्त पगार हवा की भविष्यासाठी जास्त बचत? आणि फॉलो करा लगावबत्ती.